मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी, कांद्याच्या भावात वाढ तेजी येणार आहे आणि कशामुळे येणार आहे, काय कारण आहे, व्यापारी बांधव काय सांगताय आणि सध्याचे कांद्याचे मार्केट लाईव्ह बाजारभाव काय चालू आहे, संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रभरातील तमाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, कारण की अशा प्रकारच्या महत्त्वाच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाच्या बातमी, बाजारभाव संदर्भातील महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर घेऊन येत असतो। आणि एकंदरीतच शेतकरी मित्रांनो, विथ प्रूफ तुम्हाला कांदा पट्टीसह दाखवणार आहोत। परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्ही म्हणताल कांद्याचे भाव वाढल्याने आम्हाला मिळतच नाही, परंतु महाराष्ट्र शासन त्यांच्या पणन विभागाच्या वेबसाईटवरती हे बाजारभाव अपलोड करत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी काय बाजारभाव दाखवले, खऱ्या अर्थानं वास्तविक शेतकऱ्यांना काय भाव भेटतोय, आणखीन कांद्याच्या भावात वाढ होणार का, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेत आहोत। चला तर सुरुवात करतोय, सर्वात अगोदर सुरुवात करतोय काल दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजीचे बाजारभाव तुम्ही बघू शकता। बाजार समिती कळवण उन्हाळ्याच्या कांद्यासाठी 1250 क्विंटलची आवक दाखल झालेली आहे आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणसाल या ठिकाणी ही आवक दाखल झालेली आहे आणि ह्या ठिकाणी हे बाजारभाव तुम्ही दाखवताय 2700 कमीत कमी, जास्तीत जास्त 7405 रुपये आणि सरासरी 6500 रुपये। तर हे बाजारभाव बाजार समितीमध्ये मिळाले नाही, तर बाजार समितीने हे बाजारभाव महाराष्ट्र शासनाला म्हणजेच राज्य शासनाला या ठिकाणी दाखवले गेलेले आहे आणि पणन विभागाच्या माध्यमातून, जे काही महाराष्ट्र शासनाचा पणन विभाग आहे त्यांच्या माध्यमातून, ॲपच्या माध्यमातून, वेबसाईटच्या माध्यमातून हे महाराष्ट्रभर देशभरात प्रसारित करण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थाने हे तुम्ही म्हणसाल, पण तुम्ही हेही म्हणसाल तुम्ही यूट्यूबला टाकू नका, परंतु यूट्यूबला टाकू नका तुम्ही म्हणसाल यूट्यूबमुळे कांद्याचे भाव कमी होतात, परंतु हे शासनच दाखवते की कांद्याला इतका भाव भेटतोय आणि आपण यूट्यूबला टाकू नका। आपण आता जागरूक झालो पाहिजे, इतका बाजारभाव शासन जर दाखवत असेल या बाजार समितीचं तर इतका बाजारभाव शेतकऱ्यांना सुद्धा भेटला पाहिजे। आता पुढे कांदापट्टी सुद्धा बघणार आहोत। आता या ठिकाणी बघू शकता खाली सोलापूर 29 नोव्हेंबर 2024 रोजी बाजार समिती सोलापूर लाल दर्जाच्या कांद्यासाठी 37,168 क्विंटल कांद्याची आवक दाखल झाली आहे। आवकेत या ठिकाणी वाढ दाखवलेली आहे, कमीत कमी 500, जास्तीत जास्त 6600 आणि सरासरी 2700 रुपयापर्यंतचे बाजारभाव। आता तुम्ही बघू शकता कमीत कमी आणि जास्तीच्या दरामध्ये आणि सरासरी दरामध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे। आणि या ठिकाणी सोलापूरचे हे लाल दर्जाच्या कांद्यासाठी बाजारभाव आहे। त्याच ठिकाणी आपण पिंपळगाव बसवंत या ठिकाणी सुद्धा उन्हाळा कांद्यासाठीचे मार्केट तुम्ही बघत आहात। 29 नोव्हेंबर म्हणजे कालचे जे बाजारभाव आहे 375 क्विंटलची आवक दाखल झाली, कमीत कमी 3000, जास्तीत जास्त 6400 आणि सरासरी 5900। खऱ्या अर्थाने या ठिकाणी कमीत कमी जास्तीच्या दरामध्ये जी काही तफावत आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भाव भेटतोय। तुम्ही म्हणसाल मग हे खोटं आहे, पण कांदापट्टी तुम्ही बघू शकता। दिलीप कुमार श्रीशैल जावळे, श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर, दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजीचीच कांदापट्टी आहे का, तर बघा स्क्रीनवरती। अनिल अनाप्पा पाटील या शेतकऱ्यांनी हे कांदा या आडत्याला विकलेला आहे आणि जमापट्टी या ठिकाणी बघितलं, कांदापट्टी या ठिकाणी तुम्ही बघू शकता। कांदा पिशवी 18, या कांदा पिशव्यामधून वजन 852 इतकं भरलं, त्याला 5200 रुपये, 5200 रुपयाचा बाजारभाव भेटला। 10 कांदा पिशव्यामधून 589 इतकं वजन झालं, त्याला 4600 रुपयापर्यंतचे मार्केट भेटले आणि 11 कांदा पिशव्यामधून वजन 529 भेटले, त्याला 4450चे या ठिकाणी बाजारभाव भेटले। ही विथ प्रूफ कांदापट्टी आहे आणि शेतकऱ्यांची कांदापट्टी या ठिकाणी खोटी कुठलीही कांदापट्टीने बाजार समिती आडत्याचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही स्क्रीनवर बघतच आहात आणि या ठिकाणी शेतकरी सुद्धा आहे आणि अशा प्रकारचे 5200 रुपये सर्वाधिक बाजारभाव आहे। आणि काल सोलापूर बाजार समितीचे बाजारभाव या ठिकाणी बघितलं तर जे काही आपले पणन मंडळ आहे त्यांनी 6600 रुपये दाखवलं। एकंदरीत कुठतरी 1-2 शेतकऱ्यांना भेटलंही असेल किंवा व्यापाऱ्यांच्याच कांद्याला भेटला असेल, परंतु या ठिकाणी यांनी 1-2 वक्कल का होईना भेटला असेल तर या ठिकाणी बाजारभाव त्यांनी दाखवले, परंतु किती कांद्याला भेटला हेही त्यांनी दाखवायला गरजेचं आहे, कारण शेतकरी संभ्रमात पडत नाही। आणि त्यामुळे या ठिकाणी 500 ते 6600 रुपयापर्यंतचे मार्केट दाखवले। पिंपळगाव बसवंत 6400, देवळा उन्हाळी कांदा 6380 इतके बाजारभाव जास्तीचे दर आहे, कमीत कमी 2000, सरासरी 5900। तर ही कांदापट्टी तुम्ही बघितली आहे। आता तुम्हाला या ठिकाणी कांद्याचे भाव का वाढणार या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट बघू शकता। सोलापूर बाजार समितीत प्रति क्विंटल 3,500 ते 4,000 रुपयाचा भाव असेल, तर बंगळूरच्या बाजारात 4,500 ते 5,000 रुपयाचा भाव मिळतो। आता तुम्ही कांदापट्टी आणि बाजारभाव समितीच्या जे काही बाजारभाव दाखल ते आपण बघतो आहोत।
असे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे गत वर्षीप्रमाणे यंदाही सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेकडो क्विंटल कांदा बंगळूरच्या बाजारात विक्रीसाठी नेला जात आहे। आता बंगळूरला सुद्धा या ठिकाणी सोलापूरसह आजूबाजूच्या परिसरातील कांदा बंगळूरच्या या ठिकाणी मार्केट यार्डामध्ये बाजारात विक्रीसाठी नेला जात आहे असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। दरम्यान यंदा आवक कमी असल्याने आगामी काही दिवसात भाव आणखीन वाढेल असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे। खरं तर या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो, आणखीन भाव वाढण्याचे चिन्ह शेतकरी बांधवांना या ठिकाणी व्यापारी सांगत आहे। आणि या ठिकाणी बघितलं यंदा आवक कमी असल्याचं कारण ते या ठिकाणी दाखवत आहे। आणि 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा अशी कायम अपेक्षा शेतकरी बांधवांची असते। शेतकरी सुखी तर जग सुखी अशा प्रकारचे बोधवत्ती या ठिकाणी या पट्टीवर तुम्ही सुद्धा बघू शकता। परंतु या ठिकाणी 2 पैसे शेतकऱ्यांना मिळण्याची कायम अपेक्षा असताना देखील हे सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेऊन कांद्याचे भाव कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसत आहे। आता या ठिकाणी बघू शकता एकंदरीतच या ठिकाणी कवडीमोल भाव शेतकऱ्यांना मिळतो आहे आणि या ठिकाणी भाव कमी करण्यासाठी वारंवार शेतकरी झटत आहे आणि एकंदरीतच खऱ्या अर्थाने या ठिकाणी आवक कमी असल्यामुळे भाव साहजिकच वाढणार आहे। कारण की मागणीच्या तुलनेने जर पुरवठा कमी झाला तर भावात नक्की साहजिकच वाढ होत असते। परंतु मागणीच्या तुलनेने जर पुरवठा वाढला भावात ही घसरण होणे साहजिकच आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी बघितलं हे सरकार काय निर्णय घेऊ शकतं पुढे चालून, तर नाफेडच्या माध्यमातून जो काही कांदा आता तुम्ही म्हणसाल झटभर कांदा नाही कुठं, परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठेतरी व्यापाऱ्यांना धमकावून दाखवलं जातं की आम्ही कांदा मार्केटमध्ये उतरू। त्यामुळे व्यापारी शेतकरी घाबरले जातात, आपले कांदा जास्त या ठिकाणी विक्री करताय आणि त्यामुळे या ठिकाणी कुठेतरी कांद्याच्या भावात घसरण नरमाई बघायला भेटत असते। आणि असे काही चित्र तुम्ही बघतच आहात सद्यस्थितीमध्ये आणि त्यामुळे एकंदरीत कांद्याच्या भावात दिवसेंदिवस घसरण बघायला भेटत असते। आणि एकंदरीत या जे काही भावाची परिस्थिती सध्या आहे आणि 2 पैसे शेतकऱ्यांना मिळत आहे ते या ठिकाणी फार काही मिळत नाही आहे। अगोदर कवडीमोल भावाने त्यांनी कांदा विक्री केलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता गतवर्षीप्रमाणे यंदाही सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेकडो क्विंटल कांदा हा बंगळूरच्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। दरम्यान यंदा आवक कमी असल्याने आगामी काही दिवसात आणखीन भाव वाढेल अशी विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचं काय वैयक्तिक मत आहे? आता तुम्ही सुद्धा शेती करताय, तुम्हाला तर माहितीच आहे कांदा पिकवताय, परंतु भावाची काय परिस्थिती राहू शकते, एकंदरीत अंदाज, तुमचं मत, प्रतिक्रिया त्या संदर्भात काय आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून तुम्हीही मांडू शकता आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करू शकता। कारण की या ठिकाणी बघितलं आता भाव वाढले असं जरी या ठिकाणी बाजार समित्या पणन विभाग दाखवत जरी असल्या तरी सर्व शेतकऱ्यांना कांदा भाव भेटतो का या संदर्भात तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया मांडा। आणि बाजार समिती जो काही जास्तीचे दर दाखवतोय ते या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटतो की व्यापाऱ्यांनाच भेटतो की नुसताच दाखवण्यापुरता या ठिकाणी दाखवला जातो आहे, खऱ्या अर्थाने त्या संदर्भातील काय वास्तविकता आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून तुम्हीही मांडा आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना सुद्धा कळू द्या। खाली व्हिडिओच्या माध्यमातून जी कमेंट बॉक्स आहे तुमच्यासाठी खुला आहे, त्या ठिकाणी तुम्ही वैयक्तिक मत प्रतिक्रिया मांडू शकता आणि महाराष्ट्रभरातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकता, जेणेकरून शेतकऱ्यांनाही ताजी महत्त्वाची अपडेट कळू द्या, जेणेकरून काय परिस्थिती सध्याची मार्केट यार्डामध्ये बाजार समित्यामध्ये चालू आहे त्या संदर्भातील लाईव्ह अपडेट बातम्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येतच असतो। तशीच ही काय महत्त्वाची अपडेट होती जी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक सुद्धा केला असणार आहे। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। अशा प्रकारच्या कांदा भावासंदर्भातील महत्त्वाच्या अपडेट आपण वारंवार घेऊन येणारच आहोत। तशीच काही महत्त्वाची अपडेट असल्याकारणानं तुमच्यापर्यंत पोहोचली। काल रोजी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी जर 7,405 रुपयाचा बाजारभाव भेटत असेल आणि काही किरकोळ बाजारामध्ये जर कांदा बघितला तर या ठिकाणी 80 रुपये 90 रुपये सुद्धा होताना बघत आहे किरकोळ बाजारात। तो वास्तविक शेतकऱ्यांना भेटत नाही, ती व्यापाऱ्यांची लूट म्हणावी लागेल, किरकोळ विक्रेत्यांची लूट खऱ्या अर्थानं ती आहे। परंतु शेतकऱ्यांचं नाव डावललं जातं, त्यामुळे तोटा व्यापाऱ्यांना नाही तर शेतकऱ्यांनाच होतोय, कारण की माल स्वतःचा शेतकऱ्याचा असतो, व्यापाऱ्याचा नसतो। तो या ठिकाणी ज्या भावाने घेतला त्यापेक्षा जास्तीच्या भावाने विकतोय, परंतु या ठिकाणी शेतकरी कवडीमोल भावानेच विकतोय आणि कवडीमोल भावानेच पिकवतोय अशी काही परिस्थिती आहे। आणि जी काही बदनामी शेतकऱ्यांचे भाव वाढले, शेतकऱ्यांमुळे कांद्याचे भाव वाढले, हे ते शेतकऱ्यांच्याच मालाचे भाव कमी करण्यासाठी हे जे काही ग्राहक आहे, सर्वसामान्य माणसं आहे, जे शहरामध्ये राहणार आहे
ते शेतकऱ्यांच्याच मुळावर उठलेले आहे आणि सरकारला या ठिकाणी गृहिणीचंच बजेट कोलमडलेलं दिसतं, शेतकऱ्यांचं कधीच कोलमडलेलं दिसलं नाही त्यांना, परंतु हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे. धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. भेटूया पुढे. धन्यवाद.